नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज मी एक नवीन गणपती बाप्पाचं पेंटिंग सुरू करतोय. बऱ्याच दिवसापासून आपल्याला एक पेंटिंग करायचं होतं गणपती बाप्पाचं आणि मी त्यासाठी एक रेफरन्सही सेव्ह करून ठेवला होता. तर आज मी ते फायनली स्टार्ट करतोय. तुम्ही बघत असाल तर मी कॅनव्हास कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी 1-1 इंचाचे बॉक्सही काढलेले आहेत. ग्राईट मेथड वापरल्यामुळे ड्रॉइंगचे जे सगळे पार्ट्स असतात ना, ते अचूक जागेवरच बसतात. विशेष जेव्हा आपण मोठ्या साईजमध्ये ड्रॉइंग करत असतो, तेव्हा ही टेक्निक खूप युजफुल ठरते. प्रत्येक बॉक्समध्ये मी नंबर टाकून घेतो, म्हणजे आपल्याला ते कोणत्या बॉक्समध्ये कोणती आउटलाईन येणार आहे, ते आपल्याला सहज कळून येईल. आता मी प्रत्येक बॉक्सचा रेफरन्स घेऊन गणपती बाप्पाचा स्केच हळूहळू कॅनव्हासवर काढणार आहे. सुरुवात मी फेसच्या आउटलाईन पासूनच करत आहे. आउटलाईन काढताना मी खूप हलक्या हातानेच आउटलाईन काढणार आहे, कारण त्याच्यामध्ये जर आपल्याला करेक्शन करायचं असेल तर ते आपल्याला सहज करता येईल. आउटलाईन काढण्यासाठी मी नॉर्मल पेन्सिलच वापरतोय. या पेंटिंगसाठी मी जो कॅनव्हास वापरतोय ना, त्याची साईज आहे 20x25. मोठ्या साईजमध्ये गणपती बाप्पाचं पेंटिंग करायचं होतं, म्हणून मी हा कॅनव्हासची साईज कट करून घेतलेली आहे. ग्राईट मेथडचा अजून एक फायदा म्हणजे काय, की ड्रॉइंग करताना कॉन्फिडन्स येतो, कारण आपल्याला माहित असतं की प्रत्येक पार्ट योग्य जागेवरच येणार आहे. जे लोक ड्रॉइंग शिकत आहेत किंवा बिगिनर्स आहेत, त्यांच्यासाठी ही टेक्निक खूप युजफुल आहे. जर तुम्ही मोठ्या साईजमध्ये पोर्ट्रेट किंवा पेंटिंग करत असाल तर ग्राईट मेथड नक्की ट्राय करा. पोर्ट्रेट करताना मी नेहमी फेस पासूनच सुरुवात करतो, कारण फेस खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो. फेसचं प्रोपोर्शन, एक्सप्रेशन ते बसणं खूप गरजेचं असतं, म्हणून मी जास्त करून फेस पासूनच सुरुवात करतो आउटलाईन काढताना. खरं सांगायचं तर पेंटिंग सुरू करण्याचा हा स्टेज मला खूप आवडतो, कारण इथूनच एक ब्लँक कॅनव्हास हळूहळू आर्टवर्क मध्ये बदलायला लागतो. आउटलाईन कंप्लीट झाल्यावर पुढचा स्टेप म्हणजे बेस वॉश देणे आहे. मग त्यानंतर आपण कलरिंगला सुरुवात करूया.
आता मी गणपती बाप्पाचे डोळे काढायला सुरुवात करतोय. कोणत्याही ड्रॉइंग मध्ये आईज हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो, कारण ह्यामुळेच ड्रॉइंगला एक्सप्रेशन येतं. म्हणून हा पार्ट मी शेवटी करायचं ठरवलं होतं. सर्वात आधी मी आईजचा जो बेसिक शेप आहे तो तयार करून घेतोय आणि मग हळूहळू त्यात डिटेलिंग्स ऍड करणार आहे. दोन्ही डोळ्यांचं प्रपोर्शन मध्ये बसणं खूप महत्वाचं असतं, त्यामुळे मी ग्राईडचा रेफरन्स घेऊन लाईन्स ऍडजस्ट करतोय. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी थोडे डोळे मोठेच काढतो, कारण का रेफरन्स मध्ये पण जे डोळे आहेत ते थोडेसे मोठे दाखवलेले आहेत गणपती बाप्पाचे. आता हळूहळू गणपती बाप्पाचा एक्सप्रेशन कॅनव्हसवर दिसायला लागलेला आहे. खरं सांगायचं तर हे ड्रॉइंग करताना हा मुमेंट खूप स्पेशल असतो, कारण डोळे कंप्लीट झाले की ड्रॉइंग थोडं जिवंत वाटायला लागतं. तर मित्रांनो, फायनली आपली आउटलाईन कंप्लीट करून झालेली आहे. आता मी लगेच बेस वॉश मारायला घेतोय, म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला कलरिंगला सुरुवात करता येईल. तर लगेच मी कलर घेतो आणि बेस वॉश मारायला स्टार्ट करतो. बेस वॉश जो मारतोय त्यासाठी मी ब्रँडसिना कलरचा वापर करतोय.
तर अशा प्रकारे आपला बेस वॉश पण मारून झालेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कलरिंगला सुरुवात करणार आहोत. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हालाही आर्ट ब्लॉग बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.